हा माणूस कोण आहे? हा तर तोच माणूस आहे ज्याने माझ्यावर हल्ला केला होता. म्हणजे गुली मावशी आणि अंतरा याला. थांब राया, जाऊ नकोस. मी सोडणार नाही याला. थांब राहा, आत्ता जाऊ नकोस. तो आपल्या हाती लागणार नाही. अगोदर काय खरं काय खोटं आणि या दोघींचा काय संबंध आहे याचा तपास लावावा लागेल. मग याला एकट्यात गाठू. ह्यांचं बोलणं होऊ दे, मग त्याला जाऊ दे, मग बघूयात. ए चल, काढ आमचं पैसे. सांगितलेलं योग काम थड जमत नाही. तुझ्यामुळं आमच्यावर जेलमध्ये जायची वेळ आल्या. चल काढ पैसे पटकन. पैशाची सोय नाही झाली. काय पैशाची सोय नाही झाली म्हणजे? अरे तू देतो म्हणाला होतास ना. आपण मला एक सुपारी भेटणार होती, ती कॅन्सल झाली. मग त्याला काय करू मी? हे कॅन्सल बिन्सल. ह्या नेमकं काय बोलतायत? कृष्णा ऐक माझा, आपण येळ वाया घालवतोय. मला आत्ताच पकडला पाहिजे. हे बघ, पैसे महागारी द्याचं म्हणजे द्याचं. जर का पैसे महागारी दिलं नाहीच का नाही तर याद राख. राया, तू तर म्हणली होतीस की कोण बघणार नाही म्हणून. आता काय करायचं? गुंडांच्या मागे लागू. चल आपण डॉक्टरकडे जाऊ. चल. काय नाही झालंय मला. त्या गुंडाला सोडणार नाही मी. अरे असं करू नकोस राया. तुला काय झालं तर मी काय करू राया? राया माझं ऐकून तरी घे. अहो राय दादा, तुम्ही काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? योग्य, मला तुझी गाडी पाहिजे. अहो दादा जावा की घेऊन. अंतरे
रायाने जर त्या गुंडाला पकडलं का नाही तर आपलं काय करणार बघ. अगं पण हा राया इथे आलाच कसा? काही झालं तरी हा गुंड रायाच्या हातून निसटला पाहिजे. हा, रायाच्या हातातनं निसटणं म्हणजे काय खाऊ वाटला का तुला? मला तरी वेगळीच भीती वाटते. आता जे काही घडतंय त्याच्यापेक्षा वेगळी भीती अजून काय असू शकते? अगं रायाने जर त्या गुंडाला पकडलं, त्या गुंडाने जर आपली नावं घेतली, समजा रायाला सांगितलं आणि रायाने घरी येऊन सांगितलं तर काय करायचं आपण? मग तर आपण मेलोच. नको काळजी करू, असं काय नाही होणार. अगं समोर मरण दिसत असताना काळजी कशी करू न ग? पुढला अख्खा तमाशा माझ्या तर डोळ्यामोर उभा राहिलाय. मला तर का नाही आपलं समजा सामान घरातनं फेकताना दिसतंय, रस्त्यावरनं आपण भीक मागताना दिसतंय, पोलिस पकडून बी नेतात आहे, पोलिसांच्या तुरुंगात मार खाताना बी दिसतंय. ब्रेकला तुझ्या दिसण्याला दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हे बघ, हा गुंड ना खूप सारा येते, शब्दाचा पक्का आहे, एकदम प्रोफेशनल. काही झालं ना तरी ते आपलं नाव नाही घेणार, त्यांच्या धंद्याचा नियम असतो तो. पोलिसांनी किती विचारलं तरी ते नाही सांगत सुपारी कोणी दिली ती. राया तर लांबची गोष्ट आहे. तू नको काळजी करू, माझा विश्वास आहे या गुंडावर. तुझ्या विश्वासाचं नग सांगूस. तुझ्या विश्वासावरच 2 लाख रुपये दिले होतं मी त्याला. जेव्हा चानस होता तवाच जरी या कृष्णीला मारून टाकली असती ना तर आज आपल्यावर ही येळ आली नसती. कशाला आता सारखं सारखं मागचं बोलतेस? पुढ्यात काय ते बघ ना, मागचं नको उकरून काढूस. बरं चल लवकर आता. तर रायाने बघितलं ना तर त्या गुंडाने काही सांगायची गरज पण नाही पडणार. होय होय, लवकर निघलं पाहिजे इथनं. रायाने जर आपल्याला बघितलं का नाही आपला तर खेळच खाल्लास. हो रिक्षावाले दादा, अहो चला की लवकर, चला चला चला, खाली बघ खाली बघ खाली बघ. नका नका मारू मला, नाही नका मारू मला. तुला तर जित्ताच गाडणार आहे बघ मी. नका नका, असं करू नका. मी नाही नादी लागणार तुमच्या परत. सोडली समधी वाईट कामं सोडली बघा. वाटलंच तर बैल म्हणून नांगराला झुंपा, नोकर म्हणून करत कामाला लावा, शेतात राहावा, तुमचा गुलाम म्हणून राहील. पण मला सोडा, हो मला सोडा. असं कसं मारू नका? हा, माझ्या कृष्णाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होतास तू. माझ्या बायकोने तुझं असं काय बिघडवलंय म्हणून तू तिच्यावर हल्ला केलास? बोल पटकन, बोल पटकन, नाहीतर जीव घेईन मी तुझा. बोल नका नका मारू मला. अंतरान गुली मावशी तुम्हाला इथं भेटायला कशासाठी आल्या होत्या? काय संबंध आहे तुमचा त्यांच्याशी? माझ्या बायकोने तुझं असं काय बिघडवलं होतं म्हणून तू तिच्या अंगावर ट्रक घालायला निघाला होतास? बोल पटकन, पटकन बोल. सोडा सोडा, चुकतं, सोडा सोड, सांगतो सगळं सांगतो. अहो ती जास्त व्हायची बाय आहे ना, तिने यांना मारायला मला 2 लाख रुपये दिले ते, म्हणून हे सगळं केलं. कोण? गुली मावशी? हा त्या रंजना, रंजना, आम्ही तुम्हाला पैसे शोधायला लावले होते, सापडले पैसे? मान खाली घातलीत म्हणजे नाही सापडले ना पैसे? अहो तुमच्या घरात, तुमच्या खोलीतनं पैसे गायब होतात आणि तुम्हाला ते माहितही नसतं. याच्यावरनं समजतं तुमच्या घरात काय लक्ष येते. या उंबरठ्याच्या आतली जबाबदारी माझी, घरात सगळे निर्णय मी घेणार असं म्हणत होतात ना तुम्ही. आता लक्षात आलं तुमची जबाबदारी. आता आहे का याचं उत्तर तुमच्याकडे? तुम्ही सांगा कुठे आहेत पैसे? म्हणजे घरात पैसे नाहीयेत, बरोबर? याचा अर्थ रंजना घरात चोरी झालीये. मग आम्हाला पोलिसात तक्रार करावी लागेल. आता मम्मी लवकर ये, नाहीतर आपलं आज काय खरं नाही. या घराचे वासे फिरलेत का ग्रह तेच कळत नाही आम्हाला.
आधीच विधात्यांच्या घराची आबरू तुम्ही वेशीला टांगलीये. आता स्वतःच्या घरातले पैसे सांभाळता येत नाहीयेत, त्यामुळे अजून लक्तरं निघतील. का बोलता तिला एवढं? तिने काय मुद्दाम चोराच्या हातात पैसे दिले का? त्यात तिची काय चूक? आई, म्हातारी मेल्याचं दुःख नाही आम्हाला, पण काळ सोकावतो. 2 लाख आमच्यासाठी मोठी रक्कम नाहीये, आणि 2 लाख गेल्यानं आमचं नुकसान पण झालं नाहीये. आम्ही तुमच्यावर एक छोटीशी जबाबदारी टाकली, आणि ती जबाबदारी सुद्धा तुम्ही पार पाडू शकला नाही, त्याचं दुःख आहे आम्हाला. या घराची सत्ता मला पाहिजे, या घरातले सगळे निर्णय मी घेणार, हे असं घर चालवणार तुम्ही? अहो, साधे पैसे सांभाळता आले नाहीत तुम्हाला, मग या घरातली नाती, या घरातली माणसं, या घराचा मान सन्मान तुम्ही कसा सांभाळणार? भया, मी तर माझं मरणच आज माझ्या डोळ्यांनी बघितलं बघ. आपलं नशीब दांडग म्हणून वाचलो आपण. खरंय तुझं, आता टेन्शन नाही. चल लवकर. फक्त रायाने त्या गुंडाला पकडू नाही म्हणजे झालं. नाही पकडणार. चल तू. चल. आता काय करायचं पैशाचं? कुठे गेलेत ते? ते ह्यालाच विचारा. काय प्रकार आहे? तुम्ही याला असं का पकडून आणलंय? तो कोण आहे ना, ते गुली मावशीच सागर. तिला चांगलंच माहिती आहे कोण आहे. नाही, मला कसं माहित असेल ह्यो कोण आहे ती? मी नाही ओळखत ह्याला. मला काय माहिती कोण आहे? तुला खरंच माहित नाही कोण आहे? नाही नाही, मी नाही ओळखत ह्याला. मी तर आज पहिल्यांदाच बघते ह्याला. ठीक आहे, मग अंतराला माहित असेल कोण आहे. अंतरा. नाही, मला पण नाही माहित. काय चाललंय काय या घरात हे सगळं? या घरातून पैसे काय गायब होत आहेत? आता हा गुंडासारख्या मारामाऱ्या काय करायला लागलाय? तू काय टेकेगिरीच करायचं ठरवलेस का? बाहेर गेला की तुला मारामारी केल्याशिवाय परत येता येत नाही का? का विधात्यांचं नाव बदनाम करतोयस? हे या घरचे संस्कार नाही आहेत. दादासाहेब, मला फक्त 2 मिनिटं द्या. मी ह्याला का मारला हे सगळ्यांना लवकरच कळत. गुली मावशी, तू सांगतेस का मी त्याला ह्याच्या तोंडानं सांगायला लावू सगळं? सांग लवकर. सांगतो, सगळं सांगतो. मला कृष्णाला मारायची सुपारी दिली ती. आणि मी यांना किडनॅप करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तुला कृष्णाला मारायची सुपारी कुणी दिली? अरे सांग की. गुलीनं.
आणि त्यासाठी यांनी मला 2 लाख रुपये पण दिलं. हा माणूस जे काही सांगतोय ते खरंय का? बोल. भाऊसाहेब ती कशी सांगल? कुणी स्वतःच्याच तोंडानं आपल्या पापाचा पाडा वाचतं का? आपल्या घरातनं 2 लाख रुपये चोरीला जाणं आणि गुली मावशीनं याला 2 लाख रुपयाची सुपारी देणं, ह्याच्यापेक्षा दुसरा कुठला मोठा पुरावा असू शकतो का? बघा, गुली मावशीच्या चेहऱ्यावरची भीतीच सांगतेय की हे सगळं हिनीच केलंय. आमच्याच घरात राहून आमच्याच घरी चोरी केलीस आणि आमच्याच सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास. शाबास. बघा तुमच्या बहिणीचे पराक्रम. गुले, या घरानं कायम माणसं सांभाळली आहेत, जपली आहेत. कधी कोणी कोणाच्या जीवावर नाही उठलं, मग तो तुमचा वैरी का असेना. कृष्णाचं चूक की बरोबर हा नंतरचा विषय आहे, पण तुला तिच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला? अगं सख्खी बहीण म्हणून जवळ केलं तुला, कधी कशात काही कमी पडू दिलं नाही. तुझ्या लेखाला माझ्या लेखासारखं वागवलं. ज्या घराने तुला आश्रय दिला त्या घराचं वाईट चिंतीस तू. हे सगळं वागताना तुला लाज नाही वाटली? स्वतःचा नाहीच किमान माझा तरी विचार करायचा होतास. इतकी कशी खालच्या दर्जाला गेलीस? हा, माझ्या मनात पहिल्यापासूनच पाल चुकचुकत होती. ही गुली एक दिवस ह्या घराला गोत्यात आणणार, पण ही तर या घरच्या सुनेच्या जीवावर उठली. काय कमी पडलं ग माझ्याकडून? स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तुझ्यावरती. तुला माझी बहीण म्हणून मान सन्मान दिला आणि तू काय केलंस? माझा विश्वासघात. तुला बहीण म्हणून घ्यायची लाज वाटतेय मला. नासक्या म्हणायचे आहेत एवढं माहित होतं, पण एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. रंजना, आम्ही तुम्हाला नेहमी सांगत आलो, कोणावर किती विश्वास ठेवायचा याचा जरा विचार करा. आज पहिल्यांदा आमचा निर्णय चुकला असं आम्हाला वाटतं. अनगुली, नवऱ्यानंतर तुमचं कोणी नाही म्हणून आम्ही स्वतः तुम्हाला इथं घेऊन आलो आणि तुम्ही वाळवीसारखं आमचंच घर पोखरायला लागलात. रंजना, आता तुम्ही सांगा, तुमच्या बहिणीला काय शिक्षा द्यायची ती? ज्या बाईला दुसऱ्याच्या जीवाची किंमत नाही, तिला या घरात काहीही किंमत नाही. तिची जागा फक्त पोलीस कोठडीतच. पोलिसात द्या हिला.